Thank you.
जन्म मरण जाया
संताच्या वचने वारे जन्म दुःख विष्टान्न ते भोग निवार त्यांचा महिमा काय वर्णोमी प्रमर न कळे तो सचार ब्रह्मादिका तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरणी भावे रिघावया त्यांचा महिमा काय वर्णोमी पामर न कळे तो सचार ब्रह्मादिका पांडुरंगा करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी महायोग पीठे तटे मथ्यां ब्रह्म पुंडरीकाय दातुं समागततिष्ठान्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जयाचा जनी जन्मनामार्थ झाला दयाने सदा वासनामात केला दयाचे मुखे सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा मस्तक हे मायावरी मस्तक हे पायावरी वर करे संतांच्या नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दिवल्लभम् वचन ऐका कमलापती माझे रंकाची विनंती करतो कथे काळी आपण असावे जवळे शरण शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज जावाव्या सुरता ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकला श्रमती प्रकाशो हे निवृत्ती दासो अवधारी मज हृदय सद्गुरु जे नेतारिलो हा संसार करो म्हणून विशेषत्यागरो विवेकावले हृदय आपलेच फाळविया भले वै वैसंभावते श्री गुरुंची नमो सद्गुरु कृपया ज्ञान नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती
धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जगद्गुरु तुकोबारा या अभंगातून संतांचा महिमा सांगतात. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम बहुदुधड जरी झाली तरी काय होईल काम देणू तुका म्हणे अंगी हवी ते आपण तरीच महिमा संतांचा महिमा समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण मनोमय लिंगा संत नवती जगा मानसाच्या ताक आणि लोणी दह्यातूनच निघतं दुधातूनच निघतं ना. दोन्ही एका मुले मागूनही होते. लोणी कशातून निघतात आणि ताक भाव स्वर्गात हे भजन नाही ना. स्वर्गीची अमर इच्छा बाबा आणि स्वर्ग जाण्याकरता किती धडपड करावं लागते. स्वर्ग जाणं काही सोपं आहे का? आणि ते अमर म्हणते आम्हाला इकडे यायचं वापस काय तिकडे जायचा पाहिजे. तात्पर्य पुण्यतिथी 16 चौथा पुण्यतिथी 16 गुरुवर्य परमपूज्य विष्णुपंत भावेकर बापू यांनी उदरवी महात्मे गाथा पाहिला आम्ही वैकुंठवासी आलो याची चकारे धन्य ते संसारी. संसारी म्हणजे सामान्य समजू नका, काहीतरी समजू नका. ग्रस्त म्हणजे ग्रस्त साधू सामान्य समजू नका. उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. त्यांचा धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार. देव आणि भक्त तुझा नाही विचार.
धन्य पूर्व पुण्य ओढावले निरोते संताचे दर्शन आम्हा भाग्य होते. देवाशी अवतार संताशी संसार दोघांचा विचार ये विठाल. गेले कसं म्हणता येईल अव्यक्तात गेले दिगंबर ईश्वरी विभूती राहिल्या त्या वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कोणाशी वैराग्य वरून दाखवायचं नसतं. वैराग्य वरून दाखवायचं नसतं, आचरणातून प्रगट होत असतं. वैराग्य हे वरून दाखवून फसत असतं माणूस. संतांचे लक्षण सांगितलेले अभंगामध्ये संतांचा महिमा सांगितलेला आहे. संतांचा शक्ती महिमा स्वरूप महिमा जसं चालविली जड भिंती हरली सांगयांची शक्ती. संतांची काय शक्ती असते? जेवढी भगवंताची शक्ती तेवढी संतांची शक्ती असते. उलट जास्त म्हणता येईल. जेवढ्यास आपण भगवंताचा नामस्मरण करतो हरी उच्चार आणि अनंत पापरस जातील लयासी संतांच्या नामस्मरणामध्ये एवढाच फायदा आहे. पुण्यवंत संतांचं जरी नामस्मरण केलं पुण्यवंत भावे घेता सच्च. तुका म्हणे पापे जाती संताची जपे. संतांचा महिमा आहे महाराज. असे ब्रह्मनिष्ठ महापुरुष आपल्या जीवनात आले. आपण इथं उभं राहिलो हेच त्यांची शक्ती आहे. महापुरुषाची संगती आहे. करील ते काय लहे परी पाहे बीज मेले माणूस जित उठविल वेळ काळा ते ग्रासील. हा संतांचा महिमा आहे. आता जगद्गुरु तुकोबाराय काय सामान्य आहे का? ती स्वतःला पामर म्हणतात. ते पामर आहे. ती साधूची लीनता असते बरं का. साधूचा विनय असतो महाराज. असे महापुरुष आपल्या जीवनात आले महाराज. कणकेश्वराच्या मंदिरात भेट झाली. श्रीगोंद्याला कणकेश्वराच्या मंदिरामध्ये साधारण 2001 ओळख झाली. ती ज्ञानेश्वरीच्या माध्यमातूनच झाली.
एका ओवीमुळं ज्ञानेश्वरीची नामची ओळख. ती ओवी अंतःकरणाला लागली महाराज. बाण जर अंतःकरणाला लागला ना, काय शक्ती असते महात्म्याच्या वाणीमध्ये. पवित्र तो देह वाणी जो वदे अच्युत शक्ती असते महात्म्याची. गुरुवारी दादांच्या अंतःकरणाची तळमळ अजूनही ते पत्र जपून ठेवले. दादा पत्र पाठवायचे त्या काळात. कणकेश्वराच्या मंदिरामध्ये पूर्वी असा ज्ञान यज्ञ व्हायचा महाराज. अजूनही ते पत्र जीवनावर ठेवलेले दादांनी पाठवलेलं असतं. आणि विषयाच्या नादी लागले, विषय रसामध्ये तृप्त झालेले मंडळी. काय हा रस सामान्य जीवाला कळत नाही ना. संत ज्या रसात असतात, सेवितो हा रस वाटितो अनिक घ्यारे होऊ नका रान भरी पिटे बरी ज्याची पाऊले समान रोज एक राम. संत हे ब्रह्मरसामध्ये असतात. ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुनालाही. असे महापुरुष जीवनात आले आणि आपल्याला तो सुद्धा ब्रह्मरस मध्ये ब्रह्मानंद प्राप्त झाला. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. संतांचा महिमा सांगणार आहे. या जगतामध्ये भौतिक गोष्टी भरपूर आहेत. भौतिक गोष्टी भरपूर आहेत. सूर्य आहे, रवी, दीप आहे, हिरा आहे, पण या भौतिक गोष्टी आहेत. यांना काही मर्यादा असतात. पण संतांची शक्ती फार मोठी असते. सगळ्या संतांचं जीवन पाहा तुम्ही. परिपाक झालेला अजी संसार सुफल झाला हे माये विकेले पाय कशाना. माझ्या डोळ्यात अंजन घातले म्हणजे सद्गुरूंनी निवृत्ती दादानी. त्याचा परिणाम आहे कृष्णांजन एक वेळा अज्ञान गेलं, दुःख गेलं, फिटले भ्रांतीचे पान. एकाच पानामध्ये किती कामं झाली. आणि तोच प्रसाद आपल्याकडे आला ना. हंस ब्रह्मा त्रि दत्त महाराज लक्ष्मण कधी शांताबाई बंडो बाबा देरो बाबा श्रीपाद बाबा महाराजांकडे आला. तोच प्रसाद आपल्याकडे आला ना. कृष्णांजन. कारण जोपर्यंत ही वस्तू आपल्याला भेटत नाही ना, तोपर्यंत आपलं दुःख कशाला जाणार नाही. मला जातच नाही. चित्ताची तळमळ थांबणार नाही. तोपर्यंत चित्ताचं सारखं तळमळ तळमळ तळमळत आहे. मला आपला अनुभव आहे. ज्या वेळेस आपल्याला कृष्णांजन हा प्रसाद प्राप्त होतो, त्यावेळेस आपलं अंतःकरण पवित्र होतं, मला शुद्ध होतं. पिकलिया सेंदे करू ऐशी आम्हा केले
मग ही मंडळी शांत होतात, जात नाही पुढे शांत होतात. मग सर्व आनंदाची सृष्टी आठव नाठव गेला झाला स्वयमेव. हे काय देह तादात्म्य सुटल्याचे लक्षण आहे महाराज. गुरुवारे बापू कधी कधी म्हणायचे अंडरपॅन्ट उलटी होती का म्हणले. काय भाषा साधूची करायची, कळत नसती साधूची भाषा. बसलं ना जोपर्यंत देह तादात्म्य सुटत नाही ना म्हणले तोपर्यंत असं होतही नसतं, कळतही नसतं म्हणले. जोपर्यंत खोबरं कवटीला सोडित नाही ना तोपर्यंत कसलं सुखन कसलं समाधान फक्त. पण इथे सगळं अनुभव आहे. जगद्गुरु तुकोबरायचं सगळं अभंग हे अनुभव साक्षात्काराची वाणी महाराज. भगवंताच्या चिंतनाला शांत करून पवित्र झालेले जैसी गंगा वाहे तैसे त्याचे मन भगवंत दान दया जयाचे चोखटी मानसी मी गुणाचे क्षेत्र संगे विजयाची उपाशी वैराग. हे साधूचं वैराग्य आहे. झोपलं तरी साधूचं वैराग्य आहे. साधूचं वैराग्य. पहिलं घेतलंय रवी, ती हिरा दावी ती देखणे. काय दाखवतो उपकार आहे त्याच्यावाले. त्याला आपण सूर्यनारायण म्हणतोय. आज आपण जे पाहतो त्याच्या प्रकाशानं पाहतोय, पण त्याला मर्यादा आहे. देखणे म्हणजे काय? व्यवहारातला देखणी शब्द नाही तर मुलगी देखणी मुलगा देखणं असं नाही. देखणं म्हणजे दृश्य पदार्थ. दृश्य पदार्थ आपण जे पाहतोय कॉलम पाहू राहिले सगळं पाहतोय दृश्य आहे. सूर्याच्या प्रकाशानं पाहू राहिलं. सूर्याला प्रकाश कोणाचा आहे? सूर्याचा स्वतःचा आहे नाही ना. म्या बोलविल्या वेद बोल, म्या चालविल्या म्या हलविल्या प्राण. हा सगळ्याला चालवणारा मी म्हणले. तेच मी सूर्याला सांगितलं, मनूला सांगितलं, विश्वांतला सांगितलं. अर्जुनाला काय पटत होतं काय? तात्पर्य हे जे पदार्थ आहे सामान्य नाही पण मर्यादा आहे. मर्यादा आहे. रवी सूर्य रवी प्रकाशन करतोय पण दृश्य पदार्थाचं करतोय. दीप दिवा. आता लाईट आली, आता दिवे नाहीये. पूर्वी दिवे होते. दिव्यांना दिवा पेटवता येत होता. आता बलांना बल्ब पेटवता येतो का? नाही पेटवता येणार. दिव्यांना किती दिवे पेटवता येतील? किती काय पेटवणार तुम्ही? हे आपले दिवे कशावर पेटवले? ज्योत से ज्योत लगा दे चलो प्रेम की गंगा दिवा स्वतः मर्यादा आहे त्याला. प्रकाश दिवा दावी ती देखणे. लाईट गेली तर आपण दिव्याच्या प्रकाशात स्वयंपाक करतोय, हरिपाठ करतोय, कीर्तन करतो. पूर्वीच्या काळात टेंबेच होते ना. शेख मोहम्मद महाराजांच्या काळात टेंबेच होते ना. चरित्रामध्ये काय आहे शेख मोहम्मद बाबांचा? तोच मंडपाला लागला होता ना. आपल्याकडे पुरावा आहे ना. रवी दीप हिरा. पूर्वीच्या श्रीमंत लोकांच्या महालामध्ये हिरे असायचे. हिरे ज्या हिऱ्याच्या प्रकाशानं व्यवहार होत होता. रवी दीप हिरा दावी ती देखणी हे दृश्य आहे. पण असं एक परमतत्व आहे जे ब्रह्म आहे. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. ब्रह्म दिसतं का? ब्रह्मात व्यवहार होतो का? देव हा अनुभवाचा विषय महाराज. आपल्याला अनुभवाचा आहे. अनुभव आले अंगा ते या जगा देव. भगवंताचा अनुभव. भगवंताच्या ज्या वेळेस आपल्याला भगवंताचा साक्षात्कार होतो, आनंदाचा साक्षात्कार होतो. भगवंताचं जे मूळ स्वरूप आहे आनंद अद्वय नित्य निरामय जे निजे ध्येय योगी ते समचरण. ते भगवंताच्या स्वरूपाचं दर्शन करून फक्त संत देतात. विठ्ठल अदृश्य शक्ती आहे, ब्रह्म आहे. त्याचं दर्शन करून देणारे फक्त संत या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. रवी दीप हिरा दावी ती
अदृश्य दर्शने संताची आत्मा दिसतो का? आत्मा दिसतो का? आपल्यापासून किती किलोमीटर लांब आहे आत्मा? आत्माच देवांचा देव आहे महाराज. आत्मा जवळी असता जग जीवन का धांडोळीशी करी एकाग्र मन, आणि एकाग्र मन होत नाही म्हणून तर इथे यायचंय. तोच आत्मा राम आहे महाराज. समर्थ रामदास स्वामींनी पहिला ग्रंथ वेदांताचा लिहिला आत्माराम. आत्मा निर्गुण आहे, तो सगुण झाला म्हणून राम. आत्मा राम दासबोध नंतर लिहिला आत्माराम. आणि सद्गुरु श्रीपाद बाबांची जुनी कीर्तन नाही काही आता प्रत्यक्षता काय आम्हाला ऐकण्याचा योग नाही आला, पण बाबांचं वाणी ती दिव्य वाणी, ती शक्ती काही वेगळीच होती. आजही अंगाला थरसरून काटायचो काही काही जर अशी अंतकरणाला शिकला. आत्माच देवांचा देव आहे. त्याचं दर्शन करून देणारे फक्त संत आहे महाराज. ते खरं आपलं स्वरूप आहे. आत्मसाक्षात्कार करून देण्याचं सामर्थ्य बाकीच्यांमध्ये नाही आहे. बाकीच्या गोष्टी सिद्धी भेटतील, काहीच्या काही भेटतील, काही भेटा. कच्चा बे कच्चा नाही गुरु, पाणी के ऊपर चलता है बोले. पाण्यावर चालता येईल म्हणले, सिद्धीची ताकद आहे. मुख बोले सो होय, सिद्धी प्राप्त होत्यात. 12 वर्ष जर साधना केली सिद्धी प्राप्त होते. गुप्त होवर प्रकट व्हावे जावे मथुरा काशी. इथं गुप्त होतो काशीला निघतो म्हणले. या सगळ्या गोष्टी घडू शकतात, पण तरी म्हणले कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. कुंडली को खूप चढावे ब्रह्मरंध्र में आवे. कच्चा बे कच्चा नहीं गुरु का बच्चा. कहे मच्छिंदर सुन मेरे गोरख तीनों ऊपर जाना. कृपा हुई जब सतगुरु जी की आप को चिन्हा वही सच्चा बे सच्चा वही गुरु का बच्चा. त्यांना आत्मस्वरूपाची ओळख ज्याला झाली, आत्मसाक्षात्कार झाला, वही गुरु का बच्चा. तोपर्यंत कच्चा मग किती जरी मोठा असला, पाण्यावर जरी चालत असला तरी, पाण्यावर जर एखादा चालला तर अख्खा महाराष्ट्र लोटांगण घालीन म्हणजे येड्याने काय करत. कलियुगात तर झटकाच लागत आहे. चमत्काराला नमस्कार आहे कलियुगात नाही. संतांचा हा चमत्कार आहे, सगळ्यात मोठा चमत्कार आहे महाराज. म्हणून रवी दीप हिरा दाविती देखणे दृश्य पदार्थ दाखवतात, अदृश्य पदार्थ दाखवण्याची शक्ती यांच्यामध्ये नाही. अभौतिक शक्ती आहे, अव्यक्त शक्ती, अदृश्य दर्शने संतांची. हा संतांचा महिमा. माझ्यासारखा पामर, आता जगद्गुरु तुकोबाराय पामर आहे का? रामेश्वर शास्त्री म्हणले जगद्गुरु तुकोबारायची ब्रह्माची तुलना केली म्हणले आम्ही. गीता तुला ब्रह्मा तुका
तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवलेली आरती करू. तुका विष्णू नाही तुझा ते जगद्गुरु तुकोबाराय म्हणता. पामर ते पामर आहे का? हे तर साधूचं खरं मोठंपणे. मग कसे दादांच्या मुखातून ओवे ऐकले आपण. साधूचे लक्षणं सांगितले दादांनी. चातुर्य लपी महत्व. साधूचं सगळं उलट असतं महाराज. सगळं लपून ठेवत असतो साधू आणि आपण उघडं करत असतो. ते म्हणतात हा संतांचा महिमा सामान्य नाही महाराज. संतांचा महिमा फार मोठे मोठ्याचे नावं घेतात ही मंडळी. माऊली सुद्धा इंद्र चंद्र ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी चेदिती ना. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती. आता एक सामान्य का इंद्रचंद्र यांचे सुद्धा हे केलंय. उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आत्मज्ञानी चोकडी संत माझे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या द्वितीय चरणात फार मोठमोठ्यांची नावं घेतात. काय त्यांचा महिमा वर्णू मी पाहू. 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 महिमा काय वर्णू मी पामर न कळे तू साचार ब्रह्मदिका. संतांचा महिमा ब्रह्मदिकाला सुद्धा कळणार नाही म्हणून समर्थ सुद्धा म्हणतात. जयासी वाटे मोक्ष व्हावा. समर्थ रामदास स्वामी म्हणतात जयास वाटे मोक्ष व्हावा त्याने सद्गुरु करावा. सद्गुरु वाचोनी मोक्ष कल्पांती घडेना. विठ्ठल म्हणतात त्यांचा महिमा काय वरून. ब्रह्मादिकाला महिमा कळत नाही. तर ब्रह्मादिक म्हणजे साधे का? ब्रह्मादिक म्हणजे अनेक वचन घेतलं इथं. हा नुसते ब्रह्मदेवाचं नाव नाही घेतलेलं. ब्रह्मादिक देवांना संतांचा महिमा कळत नाही. माझ्यासारख्या पामराला कळेल का? कोण म्हणतं जगद्गुरु तुकोबाराय. आपल्यासारख्या पामराला कळेल का साधूचा महिमा? लेवल पहा ना कुठे आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात संतांचा महिमा ब्रह्मादिकांना कळणार नाही. कसं काय कळणार नाही? खरंच कळत नाही महाराज. कबीरदास महाराज संत आहे ना. कबीरदास महाराज संत आहे आणि भगवंताचं भजन करतात. अखंड चिंतन विठोबाचे सारखं भगवंताचं विधी महात्मा आहे. आणि एक दिवसाचा प्रसंग आहे. ब्रह्मदेव काय सामान्य आहे का? सगळे कारखाने ब्रह्मदेवाचे ना. ज्याचे नाभी जन्म चतुरा नना. भगवंताच्या नाभी कमलातून ज्याचा जन्म झाला आहे. सामान्य आहे का ब्रह्मदेवाचा? सगळी सृष्टीचा निर्माता ब्रह्मदेव आहे.
आणि त्या ब्रह्मादिकाला स्वतः संतांचा महिमा कळत नाही. कसा कळत नाही हो आपण. आणि मग ब्रह्मदेवाला एक दिवस असं वाटलं, उन्हाळ्याचे दिवस आपण 2-4 दिवस सुट्टी टाकून जाऊ जरा पृथ्वी तलावर फिरायला. कायमच्या कंपन्या आता सगळे कारखाने त्याचेच आहे ना, मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत जेवढे ते काय असतील निर्माता कोण आहे, त्याला सारखं काम त्याला असं वाटलं कुलाल हाडाचा बापाचा हाडाचा अखंड घडतो मडकी रे. कोण आहे? कुलाल हाडाचा बापचा हाडाचा नाही कळलं. अखंड घडतो मडकी रे कळलं नंतर. आणि मग सुट्टीच टाकून दिली ब्रह्मदेवानं 2-3 दिवस आणि चालले फिरायला म्हणले. आता आले पृथ्वी लोकांमध्ये फिरत असताना नेमकं गंगेच्या कडाला चालले. फिरायला आल्यानंतर तिकडून कबीर महाराज येत होते भगवंताच्या चिंतनामध्ये. विधी महात्मा आणि हे रस्त्यावर आले. त्यांचा रामराम झाला. म्हणजे कुठं चालले म्हणजे भगवंताच्या भजनाला. म्हणजे मी ब्रह्मदेव आहे. मोठ्याला असं आहे, मोठ्याला जर नाही विचारलं तर जमत नाही. जो पाय पडतो त्याचं काही नाही, पण जो पाय पडत नाही तो तरच लक्षात येतो. त्याने म्हणलं मी ब्रह्मदेव आहे, काहीतरी मागा माझ्याकडे म्हणले. कोणाला म्हणतात? आणि हे म्हणले काही मागणी आम्हा नव्हती. वडिलांची रीत लक्षणच आहे ना, अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी योमद भक्त समेप्रिया. योग्याची संपदा त्याग आणि शांती विठ्ठल. हो, शांती त्यागात आहे महाराज, त्यागात. भोगात शांती नाहीये. तुझी संगती झाली आमोची नाही देखिले ते मिळे भोग सुखाचे. ते सुख आपल्याला मिळालंय महाराज या संतांच्या कृपेनं. हा खरा त्यांचा महिमा आहे. जन्मात पाहिलं होतं आपण. कोणते नाही देखिले ते मिळे. हे संतांच्या संगतीने आपल्याला प्राप्त झाला. त्यांनी सांगितलं ब्रह्मदेवांना महाराज म्हणले काहीतरी माग तू. ते म्हणले आम्हाला कशाची गरजच नाही. हरी आला हाता मग कैसी भय चिंता. ज्यांना भगवंत प्राप्त केला त्याला काय मिळवायचं राहिलं? त्याला निरंकुश तृप्ती म्हणतात. गुडगुडी कल्ली पाहिजे. मग म्हणायचं सोने रुपये आम्हा मृत्यूचे समान. तोपर्यंत नाही. म्हणजे आम्हाला कशाची गरज नाही. अरे काहीतरी माग म्हणले. मी ब्रह्मदेव आहे म्हणले. सगळे मागतात म्हणले काहीतरी माग. ते म्हणले नाही काही मागत नसतं म्हणले. माझी निष्काम भक्ती निष्काम भजन करतो म्हणले. अनपेक्ष भजन करतो. काहीतरी माग कसं मी तुला जाऊन आता मग कमीपणा वाटायला लागलं ना. एवढे लोक मागत आहे. एवढा मोठा ब्रह्मदेव आणि हा फकीर काहीच मागत नाही माझ्याकडं. त्यांनी सांगितलं मागितल्याशिवाय मी काही. आता यांना असं वाटलं काहीतरी तोडगा काढावा म्हणून मला रस्ता द्यायच्या करता म्हणले. मला काय नाही पावशेर नम्रता द्या म्हणले. संतांनी काय मागितलं ते पावशेर नम्रता द्या म्हणले. बस नम्रता. आता ब्रह्मदेवाला डोके किती डोकं खायला लागला ना. आता ही नम्रता कुठं द्यायची कशी भेटतील कुठं असती म्हणली नम्रता. ब्रह्मदेवाचे डोके बंद पडले. आता काय करायचं आपण स्वतःहून माग म्हणलो तर तिथे मागत नव्हते. म्हणले मग मला काही सवड द्या म्हणले तुम्ही अशी. मला काहीतरी तुम्ही सवड द्या. 1 दिवसाची 2 दिवसाची कधी मला लागतच नाही म्हणले. मला काही गरज नाही पण तू लईच आडवा झाला म्हणून म्हणले मी तुला 2 दिवसांना नम्रता देतो म्हणले. ठीक चालत म्हणले. दिली तरी चालत नाही दिली तरी चालत. हे इकडे निघून गेले ते तिकडे गेले आणि मग गेले तिकडं भगवंताकडं. ज्याचे नाभी जन्म चतुरांना भगवंताकडं पाय धरले दर्शन घेतलं आणि म्हणले काय रे लय तोंड सोडून गेलं. दिसतं ना आपल्याला काय सांगायला आला म्हणून. चेहऱ्याचे भाव सांगतात ना. हा निरोप घेऊन आला का पेढे घेऊन आला कळतं आपल्याला. म्हणले लयच तोंड सोडून गेलं. काय हो म्हणले असंच झालंय. मृत्यू लोकात गेलो होतो म्हणले आणि एक महात्मा भेटला म्हणले. फक्कड महात्मा भेटलाय म्हणले आणि त्यांना माझ्याकडे पावशेर नम्रता मागितली म्हणले. आता देजी कशी माझं डोकं बंद पडले म्हणले. आता मी काय करू म्हणले मग तू स्वतः होऊन म्हणला का त्यानं मागितली. तो तर अनपेक्षा महात्मा आहे. तो मागतच नव्हता म्हणले पण मीच होऊन म्हणलो काहीतरी माग म्हणले. मी ब्रह्मदेव आहे मी तसं तुला जाऊन द्या म्हणले. त्यांना मागितली पावशेर नम्रता.
आता कुठून द्यायची आणि कशी द्यायची हे माझं काय डोकं बंद पडलंय म्हणजे तुम्ही काहीतरी सांगा. ते म्हणे हे पोराने कुठाने करायचे बापाने निस्तरायचे का म्हणजे. ठीक आहे म्हणले बाबा तुला उपाय सांगतो म्हणजे याच्याकरता उपाय आहे. हा संतांचा महिमा सामान्य भगवंताला माहिती होता संतांचा महिमा. एक कर म्हणले तू आता तू जाय सकाळी आता उद्या सकाळी तू महात्मा गंगेवर स्नान करून ज्यावेळेस येईल तू जाय आणि साष्टांग दंडवत घाल म्हणले फक्त तू असं साष्टांग दंडवत घाल म्हणले बाकी काहीच करू नको. आणि मग हे गेले ब्रह्मदेव सकाळची ब्रह्ममुहूर्त महाराजांनी कबीर महाराज स्नान केलं येत असताना हे आले तसे श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे ब्रह्मदेवानं साष्टांग दंडवत घातला पाय सोडायला तयार नाही साष्टांग दंडवत घातला. मग कबीर महाराज म्हणले अरे बाबा मी तुझ्याकडे पावसाळच मागितली होती मी तुझ्याकडे पावसाळच मागितली होती नम्रता ही तर जवळजवळ 4 किलो झाली म्हणली आता उठ. मग धरलं उठवलं अलिंगने संताची ब्रह्मदिका त्यांची वंदीची पायवाली ब्रह्मदिका त्यांची वंदीची पायवाली ब्रह्मदिका त्यांची वंदीची पायवाली ब्रह्मदिका त्यांची वंदीची पायवाली संयुगाचा भक्तनामा आता सामान्य प्रमाणे काही गरीबाचा प्रमाणे का लय मोठ्याचा प्रमाणे ना ब्रह्मादिक त्याचे वंदिती पायवणी कोणाचे संतांची वदन नाम घेता वदनी ब्रह्म मूर्ती संत जगी उद्धाराबाई आले म्हणजे त्यांनी सुद्धा ह्या अभंगात संतांचा महिमा सांगितलेला आहे. ब्रह्मादिक अरे म्हणले आता खरी नम्रता भेटली त्यांचा महिमा काय वर्णो मी पामर न कळे तो साचार. ब्रह्मादिकाला त्यांचा महिमा कळत नाही महाराज म्हणतात कोणाचा ज्या संतांचं पुण्यस्मरण आहे ज्या संतांची आपण पुण्यतिथी करत लागलो आता सध्या त्या संतांचा महिमा त्यांचा महिमा न कळे साचार ब्रह्मादिक. आपल्यासारख्याला काय करणार आहे आपल्यासारखा सेवा करू शकतो संत संगतीचा संत संगतीचे काय सांगू सुख आता ज्यांना अनुभवलं त्यालाच माहित. साधूची संगत फार शुद्ध पुण्य लागतं फार कोणते अनंत जन्माचं पुण्य लागतं नाही तर मग साधूचं आपण कर्म पाहत असतो महाराज. साधूची संगती घडणं फार सुकृताची फार सुकृत असतं. साधूच्या संगतीत गुरुवडे बापू म्हणायचे न साधना करता काम होतं म्हणले विठ्ठल. आपण सामान्य फायदे पाहतो साधूच्या संगतीत राहिलं लोक आपले पाय पडतात आपल्याला त्यांच्यासारखं मिष्टान्न भोजन हे सामान्य फायदे हे सामान्य फायदे पण खरे फायदे साधूच्या संगतीमध्ये. साधूचे संगती हरी जोडी कोटी पुळे तारी हरी अक्षरे
दोन्ही एका जनार्दनी हरी. संतांचा महिमा आहे म्हणून संत संगतीचा महिमा महाराज चंदनाचा दृष्टांत देऊन सांगत अभंगाच्या तृतीयेच्या कापाली चंदन निवावितो कुडी कापाली चंदन निवावितो कुडी कापाली तापली चंदन निववितो कुढी. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मावलेला चंदनाची उटी लावतात ना. आता किती तापत आहे. आता इथं चंदनच लावलेलं आहे ना. चंदन काय करतंय गुण आहे त्याच्यामध्ये, शीतळ करतं चंदन. शास्त्रामध्ये तर असं सांगितलंय उकळलेलं तेल म्हणले. उकळलेलं तेल उकळले एकच थेंब चंदनाचा टाकला मलईगिरी चंदन बरोबर आहे ना, तर ते तेल शांत होतं. सामान्य महिमा आहे का. चंदनाचा महिमा सुद्धा सामान्य नाही आहे, पण भौतिक त्याला काही हे लिमिट आहे, सीमा आहे काही. तापली चंदन निववितो कुडी. कुडी म्हणजे हे स्थूल देहाचा ताप घालीन तो, पण जो ताप झालाय तो मनाला झालाय ना. ताप कोणाला झाला, मनाला झालाय. चंदन काय करताय, तापली चंदन निववितो कुडी. कुडी शरीराचा ताप घालीन तो, पण आपल्याला रोग झालाय मधी मनाला, तो रोग घालण्याचं सामर्थ्य चंदनात सुद्धा नाही. तापली चंदन निववितो कुढी, पण त्रिगुण तो काढी. पाप ताप दैन्य जाय उठाउठी झालिया भेटी ऐसे बळ नाही अनेकाचे अंगी. तप तीर्थ दान जगी व्रत चरणीचे रज वंदी शोळ नाचती कीर्तनी भव करावया उत्तम हे नाव भिजो निधी हात. तुका म्हणे मन झाले समाधान देखिल्या चरण वैष्णवांचे. विठाल त्रिविध तापाची झाली बोळवण. बोळवण बोळवण कळते ना तुम्हाला, चांगली कळती बोळवण. त्रिविध तापाची झाली बोळवण देखिल्या चरण त्रिगुण तो काढी संत. ताप हा मनाला झालाय, मनाला झालाय. अंतकरणामध्ये एकच शरीर आहे काय आपलं, स्थूल देह सूक्ष्म देह कारण देह, त्या सगळ्याचा ताप घालवण्याचं काम फक्त संत करून मग आला शीतळ शांतीचा वारा. नुसत्या चंदनानं शीतळ शांतीचा वारा नाही यायचा. वरून काय करतात, न लावा चंदनू न घाला अंजन वारा. तया विना हरिविन शून्य शेजारुगे माये. विरहणी विरहणी विरहणी
काय सुरुवात काय ते विराण्याची? कृष्णे विधेली विरहिनी बोले, न लावा चंदन न घाला अंगणी विंजन वारा, हरिविन शून्य माझा बळिया तो पंढरीचा राणा व माय. जे जोपर्यंत भगवंताचं दर्शन होत नाही तोपर्यंत हे चंदन सुद्धा काही करू शकत नाही. विठाला संतांच्या कृपेनं हे सगळं निवृत्त होतं. मल विक्षेप आवरण नष्ट होतं. आपल्याला स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होतं. महाराज सगळे वेदांताचं सगळे ज्ञानी मंडळी समोर बसलेले, सगळी ज्ञानेश्वरी श्रवण केलेले मंडळी. दुःखाचं कारण स्वस्वरूपाचं अज्ञान. स्वस्वरूपाचं अज्ञान कशानं जाईल? जेवल्यावर जाईल का? जेवल्यानंतर स्वस्वरूपाचं अज्ञान कशाने काही जात नाही. कशाने काही कसं जाईल? ज्ञानानं अज्ञान जात असत. कशाने काही जात नाही. ज्ञानाशिवाय नाही ज्ञानेनं सदृश्य म्हणले. ज्ञान देवतू कैवल्यम. बाकीच्या गोष्टींना जात नाही महाराज. अंधार कशाला जाईल? प्रकाशानं जाईल महाराज. बाकी तुमचे बाकी किती जीसीबी आणले, फॉकलँड मशीन आणले तरी अंधार जाऊ शकत नाही. म्हणून तापली चंदन निववितो कोडी, त्रिगुण तो काढी संत संग. संत संग सामान्य संत. संताचे संगती मनोमार्गगती, अकाळावा श्रीपती येणे पंथी. म्हणून तापली चंदन निववितो काढी, त्रिगुण तो काढी संत संग. म्हणजे मायबाप काय करू शकतो? मायबाप पिंड बळिया माया, मायबाप पिंड बळिया माया, मायबाप पिंड बळिया माया, मायबाप पिंड बळिया माया. खंडन नाही केलेलं. कारण ते सकल तीर्थाजिया धरे जे का माता पितरे, त्यांचे काही सामान्य उपकार आहे का आपल्याला? ते नसते आपण इथे उभे असतो का? त्यांचीच कृपा आहे ना. त्यांच्यापासून हे शरीर तयार झालेले आहे ना आपल्याला. पण त्यांचे उपकार स्वतः एक सामान्य उपकार आहे महाराज. माय बापे पिंड पाळीला माया, माता पिता बंधू बहिणी माता पिता बंधू बहिणी बोले न पावते निर्वाण. इष्ट मित्र स्वजन स्वचे तो सुखाची मांडणी. इष्ट मित्र स्वजन साथे तो सुखाची मांडणी. ऐकला ते दुःख भोगे
येथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचोनी येथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचोनी येथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचोनी धर्मराज सर्वांचा सामान्य प्रमाण नाही मला माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी इथं आहे तोपर्यंत माया बापी पिंड पाडी याला माया ही व्यवस्था करतील आपले लहानचं मोठं करतील शिक्षण करतील लग्न लावून देतील एखादं घर बांधून देतील पालना हलुस्तर सहकार्य करतील पण पुढं नाही माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी इष्ट मित्र स्वजन सखे हे तो जवरी चळ नगा तवरी म्हणती आपण लग्नाला काही घेऊन गेलो तरच येताना ते काहीतरी घेऊन येतील महाराज नाही तर ते सुद्धा मोकळे येतील काटा आहे हा धारवाडी काटा आहे सोनाराचा काटा आहे महाराज धारवाडी काटा आहे साधा काटा नाही महाराज लक्षात ठेवत असतं आमच्याकडे तर 2-3 वर्ष यादी होती ती लग्नाची घरची मंडळी ती म्हणले काय पाहते तुम्ही कोणाचं लग्न आलं की ती यादी पाहिजे म्हणजे काय पाहते काय तुम्ही म्हणजे तिने काय आणलं होतं आपल्याला तर आपण त्यांच्याकडे न्यायचं म्हणले वा रे वा वा प्रेम काय प्रेम आहे आपलं महाराजांनी प्रमाण दिलं माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी इष्ट मित्र सजन सखे हेतो सुखा एकला मी दुःख भोगी कुंभ तेथे सोडविना कोणी एका सद्गुरू वाचवणे सोडवतात म्हणजे काय देतात आपल्याला अमर करून टाकतात आपल्याला ही विद्या काय करते महाराज ही मरणमारी विद्या आहे विठाला बाकी ही विद्या सोडून आता इथंच बोलता येईल ही गोष्ट निर्वाणीचा एवढी एक विद्या सोडून सगळ्या विद्या पोट भरायच्या विद्या आहे विठाला येण्याची शरीरे शरीरा येणे सरी किंब होना येर झारे जन्म मरणावर वार करणारी विद्या फक्त एवढी आहे येर भव स्वर्गादी ज्ञानी अज्ञानी ऐसा म्हणे निश्चय केली तरी परमात्मा एक वस्तू अशी जे दिसे ज्ञान असतं ते ज्ञान येर भव स्वर्गादी ज्ञान ते बाकीचे सगळे ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी बाजूला टाकलेत महाराज आणि ते ज्ञान संतांनी आपल्याला दिलं त्यांचा महिमा काय वर्णवणे महाराज खरंच त्यांनी आपल्याला काळाच्या जबड्यातून काढलेला आहे मरण माझे मरून गेले मज केले अमर गुरुवर्यांची वाणी महाराज गुरुवारी बापू कधी कधी म्हणायचे आपण सुटलो का नाही आपल्याला कळावं म्हणले महाराज आणि कळतंय महाराज त्याच्याकरता ज्ञानेश्वरी म्हणले महाराज ते कधी कधी म्हणायचे असं वाटतं आपलीच पाठ आपण थोपटून घ्यावं का काय असं वाटायचं आम्ही दैवाचे दास पंड कारण जी वस्तू मिळाली आपल्याला ती सामान्य नाही महाराज ती ब्रह्मविद्या आहे ती आत्मविद्या आहे ती सामान्य नाही आईबाप आपल्यावर काही करू शकतील बाकीच्या गोष्टी व्यवहारामध्ये माय बापे पिंड पाडी नामदेवरायांचा अभंग एक अंत काळी मी परदेशी चांगला वाचायचा तो अभंग आणि तो अभंग जर स्मशानभूमीत ऐकला ना महाराज तिथंच असतो ऐकायला भेटला तर तिथंच भेटन तो इतका मोठा अभंग आहे महाराज तर तो अभंग जर आपण अंतकरणाला लागला ना महाराज अंत काळी मी परदेशी देह ग्रहीची कामिनी तेवती तर राहिली भुवनी मी जळत तसे स्मशानी अग्नी सवे अंत काळी मी परदेशी माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी पण साधू आपल्याला सोडणार नाही साधू आपल्याला गुरुवारी बापू म्हणायचे मी परत जन्म घेईन म्हणले विठाला विठाला
जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधा. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालू लोटांगण महाद्वारे. म्हणून त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर न कळे तो साचार. कारण ती सुटलेले नाहीत ना. मायबाप जर सुटलेले असेल मदलसा मातेसारखे वृषभदेवांसारखे तर मग ती आपल्याला सोडतील. गोपीचंदाची आई गोपीचंदाला उपदेश करतील. तो सामान्य उपदेश आहे का? सामान्य वैराग्य आहे का? गोपीचंदाची आई उपदेश करते. मग असे जर असन कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सुडी बांधी करी तळाचे परी तळटू घे विठाला माया बापे पिंड पाळियाला माया जन्म मरण जाया संत संग. आपल्याला जर असं वाटत असल काय मी उद्धार पावेन काय कृपा करील नारायण ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान माझे. समाधानी समाधी समाधानी देवाचं दर्शन आहे महाराज. किती काळ हे कळायला किती काळ गेला महाराज. किती वेळा ऐकावं लागलं. आता कुठं निश्चय झाला त्याच्यावाला. तिला काहीच कळत नव्हतं त्यांची भाषा. समोर बसलं म्हणायचं राजा हो अरे समाधानी समाधी आता पुढं कळायला लागलं. किती एकतप जावं लागलं एकतप साधना करावं लागली तेव्हा आता कोणाला समाधान हे देवाचं दर्शन आहे. बाकीचं दर्शन किती वेळ बाकी दर्शन किती वेळ होईल आपल्याला? थोडा वेळ होईल. बाकी जर अनुकूल झालं पुण्य फळाला आलं तर बाकीचं दर्शन थोडंसं कोणाला होईल. झालंय संतांना पण किती वेळ. भोले बाबांना ठरवलं आपल्याला दर्शन द्यायचं नागराजा नागरूपामध्ये. एक आपण थांबू शकत नाही तिथं. आणि किती वेळ दर्शन भेटणार आपल्याला. आणि अखंड समाधी की आपण समाधानी समाधी आहे. अर्जुना देवनी निज समाधी सवीची घातला महायुद्धी परी कृष्ण कृपा निधी तटस्थ त्रिशुद्धी लागो निधी महाराज. आज सुद्धा आपण समाधीत आहोत. विठाला महात्मे समाधीत या. अगोदर समाधीतच होते आणि राहिले समाधीतच. देहात राहिले म्हणजे देहीची विधी ही सुखत असे. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर. म्हणजे काही काळ देहात होते तरी समाधीतच होते आणि देह ठेवल्यावर सुद्धा समाधीतच आहे. जी संतांच्या वचनामध्ये काय शक्ती आहे. एक वचन तेजा काय फिटले अज्ञानाचे अभंगाच्या संतांच्या वचने वारीच्या
नकळे प्राचार ब्रह्मादी का नकळे प्राचार ब्रह्मादी का जन्माचं दुःख आणि मृत्यूचं दुःख संताच्या वचने वारी जन्म दुःख पुढं दृष्टांत आहे मिष्टान्न ते भूक मिष्टान्नांना भूक नष्ट होती मिष्टान्न म्हणजे चांगलं अन्न उद्या द्वासच सोडायला मिष्टान्नांना भूक निवारण होती पण किती वेळ पुन्हा दुसऱ्या दिवशी लागतंय संध्याकाळी लागतंय म्हणजे तात्पुरती भूक अन्नदानाना भूक निवारण होती पण कायमची होती का आणि ज्ञानदानाना जन्मोजन्मीचे दुःख विसर मग तू अवघाची सुख हे कशाना संताच्या वचने पलटी बसली पाहिजे संताच्या वचनानं पलटी बसत असते वाल्याला किती वेळ सत्संग घडला पण पलटी बसली ना कोळ्याची कीर्ती वाढली गगन केले रामायण रामादी संतसंग संताच्या वचनानं आज्या मेळ पापराशी तोही नेला वैकुंठाशी कशाना सत्संगती घडली मग कमी थांबले होते संत फक्त कर्म नाही पाहायचं त्याच्यावर संत संगतीचा महिमा घडला तुळशीदास महाराजांना संत संगती फटका बसला पत्नीनं फटकरलं सद तुळशीदासांना कोणा फटकरलं पत्नीनं फटका अगोदर तर लग्नच करत नव्हते तुळशीदास वैराग्य होतं कडकडीत पण हनुमंतरायानं सांगितलं अरे ज्याचं तू भजन करतो ना तो ग्रस्त ये ना म्हणले राजा ज्याचं तू भजन करतो तो ग्रस्त ये ना तुला लग्न करावं लागेल म्हणले आणि लग्न केलं आणि पडले ना पुन्हा मोहामध्ये पडले ना महाराज भजनाला विसरले ना परत रामकथेला विसरले ना पण संताच्या वचने हा संत कुठं जागा करतील आणि कोणाच्या माध्यमातून जागा करतील आपल्याला कळणार नाही महाराज तो प्रसंग आहे विजा कडकडत्या एवढी रात्र पाऊस चालू आहे आणि पत्नी माहेरला गेले निघाले नाही तिथं गेल्यानंतर रात्रीचा प्रसंग आहे महाराज विजा कडकडत्या धोधो पाऊस चालू आहे सोसाट्याचा वारा चालू आहे तरी नदीतून पलीकडे एका ओंडक्यावर हे करून पलीकडे गेले ती ओंडका असं तिथं ठेवलं आणि वर मालामध्ये ती पत्नी राहत होती ममताई रत्नावली 2 नावं तिच्यावाले चढून वर गेले म्हणजे आपल्याकरता काहीतरी बांधून ठेवलं वर गेली वर गेल्यानंतर आवाज दिल्यानंतर तिनं बघितलं एवढ्या रात्री आले कशा करता आले म्हणले काय तुमचं काय काम काय होतं म्हणले या शरीरावर या पंचमहाभूताच्या शरीरावर एवढं प्रेम करते म्हणले इतकं फटकारलं आपल्या मालकाला तुळशीदास महाराज ती बोलली सगळं संताच्या वचने वारी जन्म दुःख अशी वाणी खाड 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 या शरीरावर नासक्या कोचक्या शरीरावर प्रेम करतात म्हणले तुम्ही कशावर बसून आले वर कस का आले दोर बांधलेला नव्हता तो सर्प होता सर्प तुम्ही काळाच्या जबड्यातून या शरीरात त्याला वैराग्य प्राप्त झालं विवेक प्राप्त झाला नदीतून कशावर आले म्हणले त्या ओंडक्यावर बसून आले ओंडकं नव्हतं एका स्त्रीचं प्रेत होतं म्हणले एका स्त्रीचं प्रेत फुगून चाललं होतं तिनं सांगितलं याच्यामध्ये माझ्यामध्ये काय फरक आहे सांग म्हणले कोण बोलतंय संवाद आहे त्यांच्यावर ह्या स्त्रीमध्ये आणि माझ्यामध्ये फरक काय तो सांग म्हणले या शरीरावर प्रेम करतो ना म्हणले तू त्याच्यातलं काय गेलं ते मला सांग अरे तो काय बोलत होती ती आपल्या पतिव्रता होती पण जागा करायचं होतं संताच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भोग त्याला ते वैराग्य प्राप्त झालं याच्यातलं जे निघून गेलं तू खरा आत्मारामी आणि जोपर्यंत याची ओळख होत नाही ना म्हणले गुरु तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जैसे महाराज तिथंच लोटांगण घातलं पत्नीनं समजवलं माझ्या पाय पडते अरे तू माझी पत्नी नाही माझी सद्गुरू म्हणले संताच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक आता जोपर्यंत भगवंताचं दर्शन होत नाही तोपर्यंत परत येणार महाराज तिथून जे निघाले तर भगवंताची प्राप्तीच केली संताच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवार म्हणजे संतांचा महिमा प्रत्येक चरणामध्ये संतांचा महिमा सांगितला असा जर महिमा असेल तर मग आमंत्रणाने काही ठिकाणं असे आमंत्रण दिलं तरी जाऊ नये काही ठिकाणं असं आहे आमंत्रण असलं तर जावं काही ठिकाणं असं आहे आमंत्रण नसलं तरी जावं तुमच्याकडे यात्रेला काय असतं जत्राला संध्याकाळी रात्री नमस्कार असतो ना जर त्यांनी ठरवलं तुम्हाला नारळ फोडायला बोलवलं जासेल का तुम्ही म्हणजे तुमच्या हस्तेच नारळ फोडायचं आहे आता कार्यक्रमाचा नारळच तुमच्या हस्ते आहे वर्षी यात्रेचं म्हणले
जाणार का तुम्ही? नाही जाणार. कामच नाही तिथे जायचं काही. ज्याच्याकडे विवेक आहे, ज्याच्याकडे वैराग्य आहे, जो अमर झालाय, मुक्त झाला, त्याचं काही कामच नाही ना तिथं. काही गोष्टी असे आमंत्रण दिलं तरी जाऊ नये. काही ठिकाणी आमंत्रण असलं तर जावं. बिगर आमंत्रणाचं गेल्यानंतर काय होतं आपल्याला चरित्र माहिती आहे ना. शक्ती आपल्या आईवडिलांच्या घरी गेली होती ना बिगर आमंत्रणाची. परिणाम झालेला आपल्या समोर आहे सगळं. पण काही ठिकाण असं आहे तिथं आमंत्रणाची गरज नाही. तिथं न पाचारिता जावी महाराज. का म्हणे जवळ न पाचारिता जावे. तुका म्हणे जवळ न पाचारिता जावे.
केला दावी ती देखणे अदृश्य दर्शने संतांची या त्यांचा महिमा काय वर्णू मी पमर नकळे तो साचार ब्रह्मादिका तापली चंदन निववितो कुढी त्रिगुण तो काढी संत संग माय बापे पिंड पळिला माया जन्म मरण जाया संत संग संताच्या वचने वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारो तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे संत चरणी भावे निघावया त्यांचा महिमा काय वर्णू मी पामार न कळे तो साचार ब्रह्मादिका किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले ते माझे ते बोलले तुका म्हणे माझी कोणी वदविधी वाणी प्रसादा वाचोनी तुमची या ज्या संतांच्या कृपेना सेवा झाली त्या संतांचं भजन घेऊ